नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित राणे. आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांसाठी बदल घडवणारी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC ने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठी उत्तरपत्रिकेमध्ये केलेले मोठे बदल. हे बदल 1 मार्च 2026 पासून लागू होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पॉइंट तुमच्या परीक्षेतील गुणांवर थेट परिणाम करू शकतो. MPSCने आता उत्तरपत्रिकेचा फॉर्मॅट सुधारित केला आहे. आता उत्तरपत्रिका 2 भागामध्ये विभागलेली असेल. भाग 1 इथे फक्त उत्तर लिहायची आहे आणि भाग 2 इथे वैयक्तिक माहिती असेल, जसे की परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवार व समवयकाची स्वाक्षरी. परीक्षा झाल्यावर भाग 2 समवेक्षक वेगळा करणार आहे. बैठक क्रमांकातील बदल. आता बैठक क्रमांक 8 अक्षरांक नसून 7 अक्षराचा असेल आणि हा क्रमांक संपूर्ण निवड प्रक्रियेत कायम राहील. सर्वात मोठा बदल, आता प्रत्येक प्रश्नासाठी ABCD शिवाय एक 5वा पर्याय असेल. एखादे उत्तर निवडायचे नसेल तर 5वा पर्याय छायांकित करावा लागेल. प्रत्येक प्रश्नासाठी 5 पैकी 1 पर्याय निवडणे अनिवार्य आहे. निगेटिव्ह मार्किंग न लक्षात ठेवल्यास गुण कमी होतील. खालील 4 परिस्थितीमध्ये त्या प्रश्नांच्या गुणांचे 25% किंवा 1/4 गुण वजा होतील. उत्तर न भरल्यास, एकाहून जास्त वर्तुळ छायांकित केल्यास, दुरुस्ती केल्यास किंवा तसा प्रयत्न केल्यास, उत्तर चुकीचे असल्यास, म्हणजे उत्तर रिकामे ठेवले तरी निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. म्हणून काहीही समजत नसेल तर 5वा पर्याय निवडा. खालील कारणाकरिता उत्तरपत्रिका अवैध समजली जाईल. स्वाक्षरी न करणे, काळ्या बॉल पेनशिवाय इतर पेन वापरणे, अनावश्यक चिन्हे किंवा शेरा लिहिणे, प्रश्नपत्रिका क्रमांक लिहिणे विसरणे, भाग 1 वर बैठक क्रमांक लिहिणे, QR कोड, टाइम ट्रॅक खराब करणे. हे नियम कधीपासून लागू? 1 मार्च 2026 पासून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे नियम लागू असतील. या मोठ्या बदलामुळे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीतील फरक पडणार आहे. निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी 5वा पर्याय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.